नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा सामाजिक विकास संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन चॅप्टर पाहत आहोत आधुनिक भारतातील. त्या चॅप्टरचं नाव आहे ब्रिटिश प्रशासन आणि घटनात्मक विकास भाग 1. हा भाग आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण बरेच आधुनिक इतिहासातील मधले गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर घटना आपली निर्मिती झाली साधारणतः 1946 ला घटना समिती स्थापन झाली. 1950 ला ती लागू झाली, पण ती काय तशी डायरेक्ट 1946 ला सगळ्या गोष्टी घडून आल्या अशी वस्तुस्थिती नाहीये. तर त्याची पार्श्वभूमी कशा पद्धतीने घटनेचा विकास होत गेलेला आहे ते आपण पाहणार आहोत. इसवी सन 1773 ते 1858 पर्यंतचा पहिल्यांदा आपण टप्प्याटप्प्याने ब्रिटिश कार्यकाळात कशा पद्धतीने विकास झाला ते आपण पाहूया. बघा, भारताच्या घटनात्मक विकास. ठीक आहे. पहिल्यांदा तर काय आहे, इसवी सन 1773 ते 1853 या काळात ब्रिटिशांनी काही कायदे पास केलेले होते. तर ते कायदे कोणते? पहिला आहे भारताच्या नियमनाचा कायदा, म्हणजेच त्याला रेग्युलेटिंग ऍक्ट असे देखील म्हणतात. 1773 हा सगळ्यात पहिला कायदा आहे ब्रिटिशांनी निर्माण केलेला आहे. त्यानंतरचा येतोय महत्वाचा पिटसिंटी ऍक्ट 1784 सालचा. त्याच्यानंतर महत्वाचा एक कायदा त्यांनी तयार केलेला आहे 1786 चा कायदा. ठीक आहे. त्यानंतर येतात महत्वाचे असे चार्टर ऍक्ट, त्यांना सनदी कायदे असे देखील म्हटलं जातं. चार्टर ऍक्ट पहिला जो आहे 1796 ला केला गेला. त्यानंतरचा दुसरा चार्टर ऍक्ट आहे तो 1813 साली केले गेला आहे. नंतरचा जो चार्टर ऍक्ट आहे तो 1833 साली गेलेला आहे. त्यानंतरचा चार्टर ऍक्ट 1853 साली. हे चार्टर ऍक्ट जे आहेत ते साधारणतः प्रत्येक 20 वर्षानंतर रिन्यू करण्यात आलेले आहेत. म्हणजे 20 वर्षाचा कार्यकाळासाठी प्रत्येक चार्टर ऍक्ट होता. तर आपण टप्प्यानुसार पहिल्यापासून पाहूया. बघा, पहिला आहे भारताच्या नियमनाचा कायदा, म्हणजेच रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चा. या कायद्याची पार्श्वभूमी काय होती, कोणती कारणे होती हा कायदा लागू करण्यासाठी? तर पहिला आहे दुहेरी शासन पद्धतीमध्ये. म्हणजे दुहेरी शासन पद्धती म्हणजे काय? आपल्याला माहित आहे ब्रिटिशांनी भारतामध्ये बस्तान बसवण्यापूर्वी 2 युद्ध केलेली होती. जी काही पहिलं आहे प्लासीचं युद्ध 1757 आणि दुसरं आहे 1765 बक्सारचं युद्ध. तर 1765 ला ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, भारतामध्ये जी कंपनी आलेली होती ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी काय केलेलं आहे की दिवाणीचे अधिकार सर्व आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे महसुलाची सर्व कार्य आपल्याकडे घेतलेली आहे आणि उरलेली जी कार्य होती तो बंगालचा नवाब पाहत होता. अशा पद्धतीनं 2 पद्धतीनं कार्यपद्धती चालत होती. म्हणूनच त्याला दुहेरी शासन पद्धती असं म्हटलं जाते. म्हणजे ती लागू कधी झालेली होती? 1765 ते 1772 या काळामध्ये. त्या दुहेरी शासनात काय झालेलं होतं बघा, भारतीय जनतेवरती अन्याय आणि अत्याचार होत होते. ठीक आहे. त्यानंतर त्याचबरोबर 1770 ला काय झालेलं होतं, दुष्काळ भरपूर भारतामध्ये पडलेला होता. तरी देखील ईस्ट इंडिया कंपनीनं भारतीयांना कोणतेच मदत कार्य केलेले नव्हते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या सुबत्तेला आळाही घातलेला नव्हता. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीमध्ये जे कर्मचारी कामाला होते त्यांचे सर्व पद्धतीनं काय चालू होतं, आर्थिक लूट त्यांनी करत होते. त्यालाही त्यांनी काय घातलेला नव्हता, आळा घातलेला नव्हता. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली होती. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीत कर्मचारी हे बलाढ्य आणि आर्थिक संपन्न होत होते, पण स्वतः ईस्ट इंडिया कंपनीची परिस्थिती कशी होत होती, तर बिघडत चाललेली होती. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीने 10 लक्ष पौंडचे कर्ज कुणाकडे मागितले होते, तर इंग्लंड सरकारकडे मागितलेले होते. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी ही डबघाईला येत होती, पण त्याचे कर्मचारी हे बलाढ्य आर्थिक संपन्न होत होते. त्यामुळे काय झालेलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीनं 10 लाख पौंडाचं कर्ज इंग्लंड सरकारकडे मागितलेलं होतं. ही पार्श्वभूमी आहे की तो पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट पास होण्याला. ठीक आहे. त्याचबरोबर पुढे काय झालेलं आहे बघा, भारतातील कंपनीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष समिती नियुक्त केली गेली. म्हणजे ब्रिटिश सरकारला कुठल्या तर इंग्लंड मधल्या समजून आलं की आता ह्या कंपनीवरती आपल्याला नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एक काय केलेलं आहे, विशेष समितीची नियुक्ती केलेली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार 1773 चा काय झालेला आहे, रेग्युलेटिंग ऍक्ट पास झालेला आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला मुद्दा काय आहे,
कंपनीचे इंग्लंडमधील संचालक मंडळात 24 सदस्य असतील. म्हणजेच ही जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक संचालक मंडळ अस्तित्वात आलं. ते कुठं इंग्लंडमध्ये स्थापन करण्यात आलं. त्यामध्ये 24 सदस्य असणार होते. दुसरा मुद्दा काय आहे? कंपनी संचालकांनी भारतातील अधिकाऱ्यांशी त्यांचा पत्रव्यवहार सरकारला सादर करावा. म्हणजे या संचालक मंडळाने जे भारतातील अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केलेला होता तो ब्रिटिश सरकारला सादर करावा हे बंधन करण्यात आलं. त्याचबरोबर पुढे एक मुद्दा महत्वाचा आहे. बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करण्यात आली. म्हणजे बंगालचा गव्हर्नर होता त्या काळातले जे प्रांत होते, बंगाल प्रांत होता, मुंबई प्रांत होता, मद्रास प्रांत होता, या प्रांतांना स्वतंत्र गव्हर्नर होते. पण या 1773च्या कायद्याने काय करण्यात आलं? बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आला. म्हणजेच मुंबई आणि मद्रास या प्रांतातील गव्हर्नरला या बंगालच्या प्रांताच्या अंडर करण्यात आलं. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्या मदतीला 4 सदस्यांचे एक सल्लागार मंडळ देखील नेमणूक करण्यात आलेलं आहे. कामकाज जे चालणार होतं गव्हर्नर जनरलचं ते बहुमताने चालण्याचं ठरवण्यात आलेलं होतं आणि निर्णायक मत जे होतं ते ह्या गव्हर्नरचं असणार होतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून नेमण्यात आलेला होता. ठीक आहे. त्याचबरोबर अजून काय महत्वाचा मुद्दा आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टचा? तर मुंबई आणि मद्रासच्या राज्यपालांनी सर्व बाबतीत बंगालच्या गव्हर्नरचे अधिकार पाहणे हे ठरण्यात आलेलं आहे. मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या राज्यपालांना गव्हर्नरला दुय्यम स्थान देण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आलेलं होतं. तसेच 6व्या मुद्द्यात काय सांगितलेलं आहे? या कायद्याने 20 वर्षासाठी ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापाराच्या एकाधिकाराची सनद दिली. म्हणजे 20 वर्ष आता इथून पुढे कारभार भारतातील कोण पाहणार होतं? तर ही ईस्ट इंडिया कंपनी पाहणार होतं. हे ब्रिटिश सरकारने ठरवून घेतलेलं होतं. त्याचबरोबर कंपनीच्या नोकरांना कोणत्याही देणग्या, बक्षिसे आणि लाच स्वीकारण्यास बंदी घालण्यात आलेली होती. म्हणजे हे कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरती बंधन ठेवण्यात आलेलं होतं. ठीक आहे. आता हा 1773चा कायदा पास झालेला आहे. पण त्यात काही गुण आणि दोष देखील आहेत, त्याचं महत्व देखील आहे. ते आपण खालील मुद्द्यांनुसार पाहूया. पहिलं तर आहे या कायद्यात गव्हर्नर, त्याचे सल्लागार मंडळ आणि सुप्रीम कोर्ट यांच्या अधिकारी व अधिकार क्षेत्र याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे गोंधळात भर पडलेली आहे. म्हणजेच गव्हर्नर जनरल आणि त्याचं सदस्य मंडळ हे आपण बघितलेलं आहे आणि सुप्रीम कोर्ट देखील स्थापन करण्यात आलेलं आहे. पण प्रत्येकाचं ज्युरिडिक्शन काय केलेलं नव्हतं? मार्क केलेलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र कोणतं, प्रत्येकाचे अधिकार कोणते यामध्ये काय झालेलं होतं? गोंधळ निर्माण झालेला होता. त्याचबरोबर पुढचा मुद्दा काय आहे? आता ते जे सुप्रीम कोर्ट स्थापन झालेलं होतं कोलकात्याला, ते कोर्टात हिंदू, मुस्लिम, इंग्लिश अथवा ख्रिश्चन कायदा यापैकी कोणता कायदा अंमलात आणायचा हे स्पष्ट नव्हतं. ठीक आहे. म्हणजे त्या काळात जी भारतामध्ये लोकसंख्या होती वेगवेगळ्या धर्मांची, ह्या हिंदू, मुस्लिम, इंग्लिश आणि ख्रिश्चन, त्यापैकी नेमका कोणता कायदा तिथं अस्तित्वात आणायचा, लागू करायचा हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नव्हतं. त्याचबरोबर तिसरा मुद्दा कोणता आहे? मद्रास आणि मुंबई यांच्या राज्यपालाने गव्हर्नर जनरलची सत्ता केवळ नाममात्र मान्य केली. म्हणजे कायद्यानुसार काय केलेलं होतं? बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हा हुद्दा देण्यात आलेला होता. पण मुंबई आणि मद्रासच्या राज्यपालांनी मात्र हे केवळ फक्त नाममात्र मान्य केलेलं होतं. वास्तविक पद्धतीने त्यांनी ते मान्य केलेलं नव्हतं. पुढचा मुद्दा आहे या कायद्याचे ध्येय जरी उदात्त असले तरी जी पद्धती या कायद्यान्वये निर्माण करण्यात आली ती दोषपूर्ण होती. मगाशी बघितलं त्या पद्धतीनेच अधिकार क्षेत्राची व्याप्ती निश्चित केलेली नसल्यामुळे काय झालेलं आहे? दोष निर्माण झालेला होता. आता पुढे पाहूया. बघा, आपल्याच सल्लागार मंडळासमोर निष्प्रभ ठरणारा गव्हर्नर जनरल आणि सुप्रीम कोर्टापुढे निष्प्रभ ठरणारी राज्यव्यवस्था या कायद्यामुळे निर्माण झालेली होती. म्हणजेच गव्हर्नर जनरल असेल किंवा सुप्रीम कोर्ट याच्या पुढे ही राज्य व्यवस्था कशी निर्माण झालेली होती? चुकीची किंवा तकलादू ठरलेली होती. ठीक आहे. परंतु महत्वाचं काय ठरलेलं, एवढं जरी असलं तरी या कायद्यामुळे कंपनीच्या हिंदुस्थानातील कारभारावर ब्रिटिश पार्लमेंटला हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला. म्हणजे हा पहिला कायदा होता की ज्या कायद्यामुळे ही जी ईस्ट इंडिया कंपनीचा मनमानी कारभार भारतामध्ये चाललेला होता त्याच्यावरती काही अंकुश निर्माण झालेला होता. हा सगळ्यात पहिला कायदा आहे.
कंपनीच्या भारतातील गोंधळाच्या राज्यकारभाराला निश्चित स्वरूप देण्याचा प्रयत्न या कायद्याने काही प्रमाणात केलेला होता. म्हणजे आतापर्यंत जे कंपनीचा अनागोंदी कारभार, मनमानी कारभार चाललेला होता, त्याला काहीतरी एक योग्य पद्धतीनं आकार आणि दिशा देण्याचा प्रयत्न या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं केलेला होता. आता हा कायदा 11 वर्ष भारतामध्ये अंमलात होता. ठीक आहे, हे तर झालं पहिल्या 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट बद्दल. आता दुसरा जो महत्वाचा कायदा आहे त्यानंतरचा, तो येतोय पिट्स इंडिया ऍक्ट 1784 साली. आता बघा, पिट्स हा कोण होता, तर त्या काळचा इंग्लंडचा पंतप्रधान होता. त्याच्या नावानं हा कायदा ओळखला जातो. आता या कायद्यानुसार बघा, पहिला तर मुद्दा आहे 6 सदस्य असलेल्या बोर्ड ऑफ कंट्रोलची तरतूद करण्यात आलेली होती. आता मगाशी बघितलेल्या कायद्यात काय होतं की संचालक मंडळाची निर्मिती करण्यात आलेली होती. पण फिट्स इंडिया ऍक्ट मध्ये महत्वाचं काय, बोर्ड ऑफ कंट्रोल म्हणजेच नियामक मंडळाची निर्मिती करण्यात आली आणि त्यामध्ये किती सदस्य असतील, तर 6 सदस्य असतील असं ठरवण्यात आलं. सेक्रेटरी ऑफ स्टेट हा बोर्डाचा अध्यक्ष राहणार होता. म्हणजे हे नवीन पद निर्माण करण्यात आलं होतं, सेक्रेटरी ऑफ स्टेट. त्याला निर्णायक मताचा अधिकार देखील देण्यात आलेला होता. या कायद्यामुळे कंपनीचे सरकारवरील नियंत्रण वाढणार होतं. ठीक आहे, म्हणजे कंपनीवरती ब्रिटिश सरकार अधिक जास्त नियंत्रण ठेवणार होतं. 6 सदस्यांच्या नियंत्रण मंडळाची तरतूद करण्यात आलेली होती. भारतीय राज्यकारभारावर सर्व मार्गदर्शन आणि निरीक्षण करण्याचे नियंत्रण अधिकार मंडळाला देण्यात आलेले होते. म्हणजे भारतामध्ये जो कारभार कंपनी करत होती त्याच्यावरती पूर्णपणे एक वचक ठेवण्याचं काम हे नियंत्रण मंडळ करणार होतं. आता बघूया आपण एक एक मुद्द्यानुसार. बघा, हिंदुस्थानात निरनिराळ्या जागांवर नेमणूक करण्याचा अधिकार कंपनीच्या संचालकांकडे ठेवण्यात आलेला होता. म्हणजे भारतामध्ये जे वेगवेगळे कर्मचारी नेमायचे होते ते नेमण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला होता, ते संचालक मंडळाला, कोर्ट ऑफ डिरेक्टर्स यांना देण्यात आला होता. गव्हर्नर जनरलला इलाक्याच्या राज्यकारभारावरती नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देण्यात आलेले होते. आपल्याला तर माहित आहे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे गव्हर्नर जनरल होते. त्या प्रत्येक प्रांताच्या राज्यकारभारावर नियंत्रण तिथला गव्हर्नर जनरल ठेवणार होता. त्याचबरोबर गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळातील सदस्य संख्या 4 वरून 3 करण्यात आली. म्हणजे सदस्य संख्या कमी करण्यात आली. प्रांतातही त्याप्रमाणे बदल करण्यात आले. गव्हर्नर जनरलला निर्णायक मताचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच अंतिम मत कोणाचं असणार होतं, तर गव्हर्नर जनरलचं असणार होतं. ठीक आहे, त्याचबरोबर कंपनीच्या नोकर वर्गाने गुन्हे केल्यास त्याला माफी देण्यात येऊ नये असं ठरलं. म्हणजे आतापर्यंत काहीही गुन्हा केला तरी कंपनीचे कर्मचारी निर्दोषपणाने वागत होते, पण आता त्यांच्यावरती एक दंड निर्माण करण्यात आला. त्या नोकर वर्गाने काही गुन्हा केला तर त्याला तो दंड करण्यात येत होता किंवा त्याला माफी देण्यात येणार नव्हती. त्यांचे खटले इंग्लंडला चालवण्याची तरतूद करण्यात आली. ठीक आहे, त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा येतोय ईस्ट इंडिया कंपनीने संचालकांच्या किंवा नियंत्रण मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय हिंदुस्थानातील राज्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये असे ठरवण्यात आले. काय आहे हा महत्वाचा मुद्दा, तर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांच्या किंवा नियंत्रण मंडळाच्या पूर्व परवानगीशिवाय हिंदुस्थानातील राज्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये असे निश्चित करण्यात आले. म्हणजे कंपनीचे कर्मचारी याच्या अगोदर भारतातील जे राजे राजवाडे संस्थानिक होते त्यांच्या कारभारात मनमानी हस्तक्षेप करत होते, पण आता या कायद्यानुसार काय ठरलेलं आहे की त्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कोर्ट ऑफ डिरेक्टर्स म्हणजे संचालक मंडळ आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणजेच नियंत्रण मंडळ यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय भारतातील राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू नये असं ठरवण्यात आलं. ठीक आहे, अजून काय पुढं ठरलेलं आहे या कायद्यानुसार, तर कंपनीच्या संचालकाने गव्हर्नर जनरलची नेमणूक करत असताना इंग्लंडच्या पार्लमेंटची संमती घ्यावी अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे गव्हर्नर जनरलची नेमणुकीसाठी कुणाची अनुमती घेणं भाग होतं, तर इंग्लंडच्या पार्लमेंटची अनुमती घेणं भाग होतं. त्याचबरोबर संचालक मंडळाने घेतलेला निर्णय नामंजूर करण्याचा कोर्ट ऑफ प्रोप्रायटरचा हक्क रद्द करण्यात आला. म्हणजे संचालक मंडळाचा निर्णय हा काय करण्यात आला, ठाम करण्यात आला. या कायद्याने भारतातील आक्रमक युद्ध देखील समाप्त करण्यात आली. ठीक आहे, ही महत्वाचे मुद्दे होते पिट्स इंडिया ऍक्ट मधील. त्यानंतर अजून एक महत्वाचा कायदा आहे 1786 चा कायदा. बघा, गव्हर्नर जनरलला मुख्य सेनापतीचे अधिकार मिळावेत अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे भारतीय सैन्याचा मुख्य गव्हर्नर जनरलला नेमण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर गव्हर्नर जनरल विशेष अधिकार प्रसंगी आपल्या कौन्सिलचे निर्णय रद्द करण्याचा व स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. हा कायदा कॉर्नवॉलिससाठी बनवलेला होता. त्यानंतर तो सर्व गव्हर्नर जनरलला लागू करण्यात आला. म्हणजे महत्वाचं म्हणजे काय की गव्हर्नर जनरल हा सार्वभौम बनलेला आहे. स्वतः तो कोणताही निर्णय रद्द करून स्वतःचे निर्णय लागू करू शकत होता. हे या कायद्यानं महत्वाचं करण्यात आलेलं आहे. आता याच्या पुढे येतात महत्वाचे असे चार्टर ऍक्ट. या सर्व कायद्यांवरती परीक्षेमध्ये बरेच प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे कायदे सगळ्यात महत्वाचे आहेत. 1773 चा सगळ्यात पहिला चार्टर ऍक्ट 1793 चा बघूया. बघा, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील व्यापार अधिकाऱ्याला 20 वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. म्हणजे इथून पुढे अजून 20 वर्ष काम करण्यासाठी कंपनीला अधिकार बहाल करण्यात आला. पुढे अजून काय मुद्दा केलेला आहे, संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक झाल्यास भारताच्या महसुलाची संपूर्ण रक्कम इंग्लंडच्या सेवेसाठी वापरण्याचा अधिकार ब्रिटिश सत्तेला प्राप्त झाला. म्हणजे तशीच जर परिस्थिती उद्भवली किंवा संरक्षणाच्या साठी भारतातून जो महसूल प्राप्त होतोय तो सर्वस्वी इंग्लंडला अर्पण करण्यासाठी एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे. म्हणजे तो अधिकार ब्रिटिश सत्तेला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, गव्हर्नर जनरल व सरसेनापतीच्या नेमणुकासाठी राजाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. मगाशी बघितलं त्या पद्धतीने ब्रिटिश राजा जो होता त्याची अनुमती सगळ्यात महत्वाची होती. कशासाठी तर गव्हर्नर जनरल आणि भारताचे सरसेनापती म्हणजे तोच असणार होता गव्हर्नर जनरल यांच्या नेमणुकीसाठी घेणं भाग होतं. त्यानंतरचा महत्वाचा चार्टर ऍक्ट येतोय 1813 म्हणजे 1793 नंतर पुन्हा 20 वर्षांनी. बघा, ईस्ट इंडिया कंपनीची मुदत 20 वर्षांनी पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या हिंदुस्थानात व्यापार करण्याचा एकमेव हक्क रद्द करण्यात आला. म्हणजेच काय तर याच्या अगोदर कसं होतं की भारतामध्ये व्यापार करण्याचा सर्वस्वी अधिकार कोणाला होता, ईस्ट इंडिया कंपनीला होता. बाकी कोणालाही तो अधिकार प्रदान करण्यात आलेला नव्हता. पण या कायद्यानं काय केलेलं आहे, 1813च्या चार्टर ऍक्टनं ईस्ट इंडिया कंपनीची भारतात व्यापार करण्याची मक्तेदारी रद्द करण्यात आलेली आहे. हिंदुस्थानाचा व्यापार सर्व ब्रिटिशांच्या कर्तानंतर खुला करण्यात आलेला आहे. परंतु एक महत्वाचा एक मुद्दा बाकी ठेवलेला होता. तो कोणता तर कंपनीचा चीन बरोबरचा व्यापार आणि चहाचा व्यापार हा हक्क कंपनीचा शाबूत ठेवलेला आहे. म्हणजे बाकी सर्व व्यवहार रद्द करण्यात आले. फक्त चीनशी व्यापार आणि चहाबद्दल कंपनीला देण्यात आलेला अधिकार हा कायम ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर भारतीय राजस्व कसे खर्च करावे याकरता काही नियम करण्यात आले. म्हणजेच भारतामध्ये तयार होणारे जे महसूल आहे, मिळणारा जो महसूल आहे तो कशा पद्धतीने खर्च करावा यासाठी काही नियम काही कायदे करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर पुढं भारतीय सैन्याकरता कायदे करण्याचा अधिकार कंपनीला देण्यात आला. म्हणजे भारतामध्ये जे सैन्य जमा करणार होते त्याचे नियम त्या ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आले. संचालक मंडळाची व्याप्ती वाढवण्यात आली. ठीक आहे. त्याचबरोबर स्थानिक सरकारांना कर लावण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच लोकल बॉडी ज्या निर्माण करण्यात आलेल्या होत्या त्याच्या प्रशासनासाठी कर लावण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. त्याचबरोबर पुढचा शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आतापर्यंत शिक्षणाला गौण स्थान देण्यात आलेलं होतं. पण 1813च्या चार्टर ऍक्ट नुसार दरवर्षी भारतीयांच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर कंपनीच्या मुलकी आणि लष्करी नोकरांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. ठीक आहे. पुढं ब्रिटिश व भारतीय एकाच गुन्ह्यात गोवले असल्यास त्याकरता न्यायदानाची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणजेच भारतीय असतील किंवा ब्रिटिश असतील हे एकच जर गुन्हा केलेला असेल तर त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची न्यायदानाची पद्धत अस्तित्वात झाली. त्याचबरोबर पुढं कायद्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांना ख्रिश्चन धर्म प्रसारास अधिकृत परवानगी देण्यात आली. म्हणजे याच्या अगोदर ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये धर्म प्रसारास बंदी होती, पण या कायद्याने त्यांना खुली सूट देण्यात आली की ख्रिश्चन धर्म प्रसाराची. त्यानंतरचा महत्वाचा चार्टर ऍक्ट येतो 1833चा चार्टर ऍक्ट किंवा त्यांना आपण सनदी कायदे असे देखील म्हणतो. बघा, पहिला मुद्दा काय आहे, या कायद्यान्वये कंपनीचे व्यापारी स्वरूप नष्ट करण्यात आले. म्हणजेच कंपनीला देण्यात आलेली व्यापाराची मक्तेदारी पूर्णपणे नष्ट करण्यात आली. 1813च्या कायद्यामध्ये चीन आणि चहाचा व्यापार
शाबूत ठेवलेला होता, पण या कायद्याने तो देखील रद्द करण्यात आला. याच्यानंतर कंपनीला केवळ प्रशासकीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. कंपनीने आपला व्यापार थांबविला. ठीक आहे. त्यानंतर इतर ब्रिटिश लोकांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली. कंपनीची सनद वाढवण्यात आली अजून 20 वर्षासाठी. त्यानंतर महत्वाचं आहे ते संचालक मंडळाचा अध्यक्ष भारत मंत्री बनला. ठीक आहे. त्यानंतर संचालक मंडळात इतर सदस्यांची जी तरतूद करण्यात आली होती ती रद्द करण्यात आली. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतोय बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला आणि बंगाल, मद्रास, बॉम्बे इतर प्रदेश गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आहेत. आता मगाशी आपण पहिला सगळ्यात बघितलेलं 1773च्या कायद्यानुसार काय झालेलं रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल बनलेला होता. पण 1833च्या चार्टर ऍक्ट नुसार त्याला कोणता हुद्दा दिलेला आहे? भारताचा गव्हर्नर जनरल हा हुद्दा त्याला देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघूया बघा भारतात कायदे बनवण्याचे अधिकार आता गव्हर्नर जनरल आणि त्याचे सल्लागार मंडळ यांना प्राप्त झालेले आहे. आतापर्यंत इलाक्याचे राज्यपाल इलाक्याकरता कायदे करू शकत असेल, आता त्यांचा तो अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. म्हणजेच आता सर्वस्वी अधिकार कोणाला? भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आलेला आहे. आता त्यानंतर पुढे काय झालेलं आहे? या कायद्यामुळे भारताच्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात कायदा सल्लागार हे महत्वाचं पद जे आहे याचं नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पुढे मुंबई आणि मद्रासच्या राज्यपालांच्या सल्लागार मंडळाची सदस्य संख्या 2 वर करण्यात आणलेली आहे. म्हणजे मुंबई आणि मद्रासच्या सल्लागार मंडळाची सदस्य संख्या अजून कमी केलेली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि मद्रासचे सैन्य केंद्राच्या नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहे. म्हणजेच बंगालच्या गव्हर्नरच्या नियंत्रणाखाली आणलेले आहे. सर्व कायद्याचे सुसूत्रीकरण करण्यात आले. कायदा लिखित स्वरूपात करण्याची तरतूद देखील केली गेली. त्याचबरोबर कोणत्याही भारतीयाला कंपनीची नोकरी नाकारण्यात येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे याच्यापूर्वी भारतीयांना जी बंदी होती नोकरी करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीमध्ये, तर ती बंदी नाकारण्यात येऊन सर्वांना नोकरी खुली करण्यात आली. प्रथमच मुलकी सेवेद्वारे भारतीयांना खुले करण्यात आले. म्हणजे मुलकी सेवेत काम करण्याची संधी भारतीयांना देण्यात आली. त्याचबरोबर युरोपियन लोकांच्या कल्याणाकरता बिशप नेमणूक करण्यात आली. गुलामांची पद्धती नष्ट करण्याचा भारत सरकारचा आदेश लागू करण्यात आला. महत्वाचे हे काही सुधारणा करण्यात आलेल्या होत्या. ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेची पुन्हा 20 वर्षासाठी काय करण्यात आलेलं आहे? नूतनीकरण केले गेले. या सर्व कायद्यावरून हिंदुस्थानातील कारभारावरती कंपनीचे नियंत्रण हळूहळू कमी होत गेले आणि ब्रिटिश पार्लमेंटची पकड जास्तीत जास्त पक्की होत गेली. हे सर्व आपल्याला दिसून येते. म्हणजेच आपण आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचे कायदे बघायला चालू केलेले आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये जे बघितलेले कायदे आहेत याच्या पुढे उरलेले जे महत्वाचे जे चार्टर ऍक्ट 1853चा आणि त्यानंतरचे कौन्सिल ऍक्ट हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये इतकंच. धन्यवाद.